दीदी आम्ही जसं आईच्या जागी जर अजून आपण म्हणतो ना की मोठी बहीण ही आई समान असते. आईची जागा तर कोणी घेऊ शकत नाही. पण कधी कधी असं असतं की आईच्या मायेची जी काही एक भूक आहे, जागा आहे, ती मोठ्या बहिणी भरून काढतात. त्यापैकी हे एक आमच्या घरातलं व्यक्तिमत्व. आम्ही तिला सगळे दीदी मम्मा म्हणतो कधी कधी. आणि विशेष असं आहे की हिचा जो जावई आहे तोही तिला दीदी मम्मा म्हणतो. कारण ती माया आणि ते बहीण आणि आई असं कॉम्बिनेशन त्याला सासूमध्येही दिसलं आणि म्हणून तो तिला दीदी मम्मा म्हणतो. आणि हिची खासियत ही आहे की करणं, लोकांना खाऊ घालणं आणि निस्वार्थीपणे करणं, कुठलीही अपेक्षा न ठेवता. हा तिचा विशेष गुण आहे. आपण तिच्याकडून ऐकूया माहेरासंदर्भात, तिच्या काही बालपणीच्या आठवणी. ती तिचं नाव आणि प्रोफेशन सांगून दीदी तू हे करशील. हाय, मी नम्रता शिंदे. हाय, मी ना माहेरची. घाल घाल पिंग्या वाऱ्या माझ्या परसात, माहेरीच्या सुवासाची कर बरसात. खरंच मी ही कविता म्हणजे 5वी-6वीला असताना मला होती. पण ज्या वेळेला मी माहेरी येते त्यावेळेस खरंच हे गाणं सत्यात उतरल्यासारखं मला वाटतं. आणि लहानपणीच्या तर आठवणी भरपूर आहेत सांगण्यासारख्या, पण वेळेअभावी नाही सांगू शकत. पण मी एवढंच म्हणेन की आमचा कट्टा माहेर कट्टा, आमची शाखा कुठेही नाही. त्या म्हणीप्रमाणे परमेश्वराने मला प्रत्येक जन्मी ह्याच बहिणी द्यावी, हीच आई द्यावी. कारण आईची जागा कुणी घेऊ शकत नाही. आई ही आईच असते. आणि आमची आई खूप भारी आहे, आमची आई खूप चांगली आहे. आणि त्यात माझी भावंडं पण खूप चांगले आहेत. प्रत्येक जन्मी देवाने ह्याच भावंडं, हेच बहीण आणि हेच माहेर द्यावं माझी ईश्वरचरणी. आठवणी खूप आहेत ना सांगण्यासारख्या. बालपणीची एखादी आठवण सांग तुझी, की जी तुला दिवाळी म्हटलं की पटकन आठवते. हा, माहेरची एक आठवण अशी आहे की माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झालेलं होतं. म्हणजे ती पहिली दिवाळी होती आणि त्यावेळेस आम्ही बीडला होतो. आणि मग तिला आम्हाला पण माहीत नव्हतं की माहेरी म्हणजे सासरून आलेल्या म्हणजे माहेरी आलेल्या लेकीचं कसं स्वागत करायचं, काहीच माहीत नव्हतं. आम्ही लहान होतो त्यावेळेला. पण बहीण आली म्हणल्यानंतर आम्ही काय केलं, पळत पळत तिच्या समोर गेलो, तिच्या पिशव्या घेतल्या. आणि मला असं काहीच कळलं, मला खूप आनंद झाला. नाही का, एखाद्या आनंदाची गोष्ट असते आपण फटाके वगैरे वाजवतो. मी गेले, मी झाड घेतलं, ते झाड नाही का उडवत आपण फुलझाडाचं, ते घेतलं. आमच्या ताईच्या बॅगा अशा आणून ठेवलेल्या. आणि मी गेले त्या शेजारी जाऊन मी ते झाड लावलं. ते झाड खूप छान उडलं. सगळ्याच्या अंगावर त्या टिंग्या पडल्या. मी माझ्या वडिलांचा खूप मार खाल्ला. कारण मला कळलंच नाही की मला आनंद खूप झालेला. पण मला त्यावेळेस हे लक्षात आलं नाही की आनंद तसा व्यक्त करायचा नसतो. फटाके वगैरे ते लांबच ठेवायचे असतात. आणि परत मग ते झाल्यानंतर मी मार खाल्ला. मला खूप म्हणजे रडायला आलं. मग सगळ्यांनी मला समजावलं, कुणी काय. मग सगळे ताईच्या मागे गेले, कारण ताई नांदून आलेली होती ना. मग तिच्या घरी सगळे गेले, मी एकटीच रडले. मला कुणी समजावलं नाही, काय नाही परत. आणि परत काय केलं, मग मी रागात काय केलं, ते जे उडवलेले झाड होते सगळं उचलायला गेले, ते फुटलं आणि माझ्या डोळ्यात त्याची राग गेली. आणि तेव्हापासून माझ्या डोळ्यात. आणि त्यामुळे असं होतं ना की प्रत्येक दिवाळीमध्ये फटाके आणण्याचं जे डिपार्टमेंट आहे ते दीदी मम्माचं आहे. ती सगळ्या मुलांना म्हणजे आमच्या माहेरी असं होतं, प्रत्येक बहीण हा प्रत्येक दिवाळीमध्ये वेगवेगळा असं काही वाटा उचलते, जेणेकरून कुणाला स्थान पडू नये, ना कामाचा ना खर्चाचा. तर दीदी मम्माचं असं आहे की रांगोळी, पणत्या, आकाशकंदील, फटाके आणि तिचे खास आयटम बनवण्याचं काम ही दीदी मम्माकडे असतं. व दीदी तुझी बालपणीची ही आठवण झाली. हां, तर माहेरची आठवण किंवा अजून असं काय जोडलंय माहेरशी तुझं की तुला असं वाटतं की माहेर परिपूर्ण झालं पाहिजे? हां, तर जेव्हा मी माहेरी यायचे म्हणजे लग्न झाल्यानंतरच्या काही गोष्टी, आता तो झाला बालपणीचा काळ. पण जसं वय म्हणजे वाढत गेलं तसंच मॅच्युरिटी पण येत गेली. आणि वयामानानुसार अनुभवाची शिदोरी पण गाठीशी येत गेली. मग त्यामध्ये माझा भाऊ एकुलता एक योगेश म्हणून, तर त्यांनी विसावा हे नाव ह्या घराला दिलं होतं. तेव्हा एक दिवाळीला आम्ही आलो आणि मग मला वाटतं आम्ही असं आमच्या पायऱ्यांवर म्हणजे जिन्याची पायऱ्यावर आम्ही दोघी गप्पा मारत बसलो होतो. तेव्हा त्याला मी म्हणाले की बाबा योगेश, तू विसावा हे नाव काय दिलं घराला? तो म्हणला, दिदे कायम हा विसावा म्हणून आपला राहणार आहे. कारण तुम्हाला म्हणजे आमची तात्या नाहीत, म्हणजे माझे वडील वारले आणि तो एकुलता एक भाऊ, म्हणजे माहेरपण म्हणजे तो म्हणजेच माहेरपण ना. आता दुर्दैवाने तो नाही आमच्यामध्ये, पण त्याने जे नाव दिलेलं विसावा, त्या विसाव्याच्या नावासाठी खास आम्ही ह्या दिवाळीला येतो. भले काही अडचण येऊ दे,
पण जोपर्यंत आमच्या जीवात जीव आहे तोपर्यंत ह्या विसाव्याला यायची आणि भेट द्यायची. हे असं मित्र ठरवलंय, दुसऱ्यांचं मला माहिती नाही. कारण का त्याच्याशी माझं जे काही बोलणं व्हायचं ना ते मी शब्दात नाही सांगू शकत, पण त्याच्या अनेक आठवणी त्यांनी माझ्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. त्या जर सांगत बसले मी तर त्या वेळ पण नाही तसं सांगण्यासारखा. पण एवढं सांगते मी की जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत विसावा हा विसावा आहे उस्मानाबादचा, आणि इथे येऊन आम्ही दिवाळी करणार. ही माझी खूप छान आणि महत्वाची आणि खूप मोठी आठवण आहे. सेंटी, फारच सेंटी.